आई साहेब आत येऊ का? ये ना. या ना. मी डिस्टर्ब नाही ना केलं? नाही. पर गुरुजी सकाळी 7 वाजता येणार आहेत, तर आपल्याला सगळ्या गोष्टी तयार ठेवाव्या लागतील. हो आई साहेब, मी सगळ्या गोष्टी तयार करून ठेवल्यात. उद्या सकाळी पुन्हा एकदा बघते. चालेल, झोप आता. गुड नाईट. हे अंथरूण इथे काय? तू इथे झोपणार आहेस? हो. वेदा नाही आहे ना? मीरा अजिबात नाही. हा, बेडवरती झोपायचंय. सोफ्यावर कोण झोपतं? कसं वाटेल ते? मीच उचलते. आई साहेब अहो द्या माझ्याकडे. ऐका ना आई साहेब, राहू देत ना. आई साहेब इथे बेडवरती झोपायचंयस. आई साहेब हे बघा. तू माझं ऐकणार नाहीयेस. ती कोणाचंही ऐकत नाही. रामपुरे घरची सून आहेस ना तू? रामपुरेंची सून असं सोफ्यावर झोपलेली मला चालणार नाही. झोप येते. तुला काही वेगळं सांगावं लागणार आहे? झोपा दोघं. सकाळी लवकर उठायचं. महागौरी, ही लढाई तुझी आणि माझी आहे. चिरतारुण्य मिळवणं हे माझं अंतिम ध्येय आहे आणि ते मिळवण्यासाठी मी ही लढाई लढणार आणि जिंकणार सुद्धा. काही गोष्टी मला माझ्या मनाविरुद्ध करायला लागणार आहेत. खरं तर मीरा आणि अथर्वला लांब ठेवणं माझ्या फायद्याचं आहे. पण आत्ता मला त्यांना जवळ आणावं लागतंय. कारण तुला आणि त्या मीराला हरवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तिच्यासोबत जे कोण असेल त्या सगळ्यांना संपवणार आहे मी. याची सुरुवात उद्या त्या म्हातारीपासून होईल. देवी आई, मला माझ्या अथर्वचा सुखाचा संसार बघायचा आहे. माझी लेक मीरा, तिची सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत. मीराला तिची बहीण मिळाली आहे, पण त्या दोघांचा संसारही तितकाच महत्वाचा आहे. त्या दोघांचं नातं फुलू दे. आणि म्हणूनच उद्या मी घरात पूजा ठेवली. तुझा आशीर्वाद कायम त्यांच्यावर असू दे.
अय्यो किती विचार करता तुम्ही मीराचा. तुम्ही माझ्यावर जेवढा जीव लावला तेवढा जीव मीरावर लावताय. थँक्यू. तुला जे मिळालं ते सगळं मीरालाही मिळणार अंबिका. तुला जसं पाठवलं तसं तिलाही पाठवणार. या अथर्वच्या लग्नाच्या सगळ्या विधी ऑलरेडी झाल्या होत्या ना. मग ही आता नवीन पूजा कसली आहे? माहित नाही रे कसली पूजा आहे. मंजिरी वहिनीने सगळं करायला लावलंय. सध्या वहिनीला काय झालं ना काही कळतच नाहीये. तेच ना. मग या मायाला माहिती असेल, तिला विचार ना. माया कडे ते ना जवळ. तुला माहिती असेल ना वहिनीने हे सगळं कशासाठी केलं. खडूस मेली सांगतो ते. नमस्कार गुरुजी. नमस्कार. बसा बसा. गुरुजी नमस्कार. हो, दीर्घायुष्य मस्त. अथर्व आणि मीरा येत आहेत. थोडा वेळ लागला तरी चालेल, मुहूर्ताला अवकाश आहे. तुम्हाला आणखी काही हवंय? हो, पंचामृत नाहीये, घेऊन यायला सांगा. सांगते. अनन्या, अनन्या पंचामृत आण. आले आले. हे सगळं माझ्या मीरासाठी आणि तिच्या संसारासाठी चाललंय. हे बघून खरंच खूप छान वाटतंय. अगं मीरा वहिनीने हे करूनच ठेवलं होतं. गुरुजी हे घ्या. गुरुजी सगळं साहित्य आहे ना? काही लागलं तर सांगा. सगळं आहे. काय असे काय बघताय? बघतोय माझी बायको घरातल्या सगळ्यांसाठी किती करते ते. मीरा आणि अथर्वचा संसार सुरळीत व्हावा म्हणून तो या पूजेचा घाट घातलास ना. चला त्यानिमित्ताने घरात एक सकारात्मक वातावरण तरी तयार झालं. खरंच अनन्या, ही अशी आई आणि सासू सगळ्यांना मिळावी. हो बाबा, आणि बायको सुद्धा. नंतर एक पोरगी आली एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.